सध्या सगळीकडे गणेशोत्सव सुरू आहे। अनेक जण घरगुती गणपतीच्या दर्शनाला जात आहेत। विशेषतः सेलिब्रिटी आपले व्यावसायिक मित्र परिवार यांच्या गणपतीच्या दर्शनाला जातात। कापड व्यावसायिक जयेश करिया यांनी आपल्या जोगेश्वरी येथील घरी पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापना केली आहे। दर्शनासाठी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार दाखल झालेत। श्याम राजपूत, सुरभी भावे, सायली पराटकर, श्रद्धा हंडे आणि राहुल भंडारे यांनी गणरायाचं दर्शन घेतलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। मी आता व्यावसायिक जयेश भाई करिया यांच्या घरी आणि यांनी हा जो गणेश यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करत आहेत तो अतिशय पर्यावरणपूरक असा हा सजावट या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते। गणपती बाप्पाची जवळपास 2 फुटाची ही मूर्ती आहे। अतिशय सुंदर अशी आकर्षक अशी ही मूर्ती आहे आणि बाजूला जो फुलांची आरास केलेली आहे ती सुद्धा अतिशय मनमोहक आकर्षक असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदरीतच गणेशोत्सवामध्ये अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात आणि जयेशभाई यांच्याकडे सुद्धा व्यावसायिक असल्यामुळे अनेकांशी चांगले संबंध असतात आणि त्याच अनुषंगाने हास्य कलाकार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत। श्यामसुंदर राजपूत या ठिकाणी जयेशभाईच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे। आपण पहिले जयेशभाईंना विचारूया। जयेशभाई, गणेशोत्सव सुरू झाला, अतिशय सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे आणि पर्यावरणपूरक आहे, काय सांगाल? म्हणजे आता ती सर्व ठिकाणी तीच आहे का ती कुठली आपण पर्यावरणाच्या त्या हिशोबाने मूर्ती ठेवायची आणि मी ह्यावरती सजावट सुद्धा रिअल फ्लॉवर केले म्हणजे दुसरा काही कोणाला नुकसान वगैरे नाही होणं पाहिजे। गणपती बसतो तेव्हाची जी एक मिरवणूक असते, गणपती आणणं असतं, गणपती जेव्हा आपण बुडवायला जातो तेव्हाची जी मिरवणूक असते, मधले जे दिवस असतात त्यात जे कार्यक्रम होतात म्हणजे कुठे नाटकं होतात, कुठे इव्हेंट्स होतात, काही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात, तर एक उत्सवाचं स्वरूप असतं 10 दिवस आणि 10 दिवस जल्लोष चालू असतो। आता इथे माझ्या मागे तुम्ही जे बाप्पा बघताय आता हे थोडं सिम्बॉलिक झालंय की बाप्पा म्हणते तू पुढे हो मी आहे मागे असं झालंय ते, पण इतकी सुंदर मूर्ती आहे आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हे जे ते खऱ्या फुलांची सजावट आहे आणि छान म्हणजे कपडे घातलेत बाप्पाला आणि ते इतकं गोड दिसतंय त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटलं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतंय। आणि आज मी जयेशभाईंच्या घरी आली आहे गणेशोत्सवासाठी। सो तुम्ही मूर्ती बघतच आहात, इतकी सुंदर आणि सुरेख मूर्ती आहे। डेकोरेशनसुद्धा खऱ्या फुलांचं आहे आणि गणेशोत्सव म्हटल्यानंतर सगळीकडे खूप छान वातावरण असतं, हॅपीनेस असतं सगळीकडे। सो येस, खूप पॉझिटिव्ह वाटतं। ही 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि संपूर्ण देशभरामध्ये आहे, राज्यभरामध्ये एक मंगलमय वातावरण सुरू झालेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतंय। आत्ताचं तुम्ही बाप्पा बघताय तर खरंच इको फ्रेंडली सजावट आहे आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतंय। म्हणजे बाप्पाच्या येण्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आरोग्यदायी वातावरण निर्माण व्हावं आणि सुख समृद्धी प्रत्येकाला मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय। आणि सगळ्यांना सद्बुद्धी मिळो, सगळ्यांचे विवेक जागे राहो आणि सगळ्यांकडून चांगलं काम हो हीच इच्छा या निमित्ताने, या उत्सवाच्या निमित्ताने मी अपेक्षित करतो, व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थाने आज उत्साह जो आहे लोकांमध्ये तो इतका आहे की एखाद्या घरामध्ये एखादा छोटासा उत्साह जरी असला तरी तो घर सजवून घरात सर्व पाहुण्यांना बोलवून तो साजरा केला जातो, त्यातलाच हा उत्सव आहे। भक्ती जी असते ती वेगवेगळ्या मार्गातून तयार होते आणि ती साजरी सुद्धा केली जाते आणि तशाच प्रकारचा हा गणेशोत्सव सुद्धा साजरा होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम सा मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।